चला तर, उत्तरपत्रिकेवर आता मार्जिन आखून झाली आहे. प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही ती तुमच्या सोयीनुसार कोणत्याही क्रमाने सोडवू शकताच आणि त्याची उत्तरं बरोबर असतील तर त्याचे मार्क्ससुद्धा तुम्हाला मिळतील. पण लक्षात घ्या, पेपर तपासणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेचा जर विचार केलात तर जेव्हा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांप्रमाणे उत्तरपत्रिकेतील उत्तरांचा क्रम असेल तर तो पेपर तपासायला सोपं जातं. तुम्हीसुद्धा अशाच क्रमाने पेपर सोडवलात तर पेपर वेळेत आणि योग्य पद्धतीने तपासून होईल. यातच तुम्ही उपप्रश्नसुद्धा याच क्रमाने सोडवलेत तर अतिशय उत्तम. आता समजा निबंधाचा प्रश्न तुम्हाला थोडा उशिरा सोडवायचा असेल आणि अशावेळी निबंधाचा प्रश्न जर आधी येत असेल तर त्यासाठी एक ठराविक जागा सोडून आपला पुढचा प्रश्न सोडवणं योग्य ठरेल. मग आता ही जागा सोडायची कशी? आता बघा साधारणपणे प्रत्येक प्रश्न त्याच्या स्वरूपानुसार आणि त्याला मिळणाऱ्या मार्कांनुसार त्या उत्तरासाठी किती शब्द लिहावं हे अपेक्षित असतं. जसं की निबंध हा साधारण 250 ते 300 शब्दांमध्ये लिहिला जातो. मग समजा आपल्याला 250 शब्दांची जागा सोडायची आहे. त्यासाठी एका ओळीमध्ये तुम्ही साधारण किती शब्द लिहिता हे मोजून घ्या. आणि अर्थात हे मोजताना सगळ्यात आधी सराव उत्तरपत्रिकेत मार्जिन आखून तुम्ही 4 ओळी लिहा आणि मग त्या मोजून घ्या. आता ह्या आकाराच्या अक्षरांमुळे 7 शब्द एकाच ओळीत बसत आहेत. जर एका ओळीत तुमचेही 7 शब्द बसत असतील तर 250 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी साधारणपणे 35 ते 36 ओळी लागतील. आता एवढ्या ओळी सोडून मग तुम्ही पुढील प्रश्न लगेच सोडवू शकता. आता तुम्ही इथे काही उत्तरपत्रिका बघत असाल ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची लिहिण्याची पद्धत, त्याचं अक्षर हे वेगळं वेगळं आहे आणि त्यामुळे ओळीतील शब्दसंख्यासुद्धा वेगळी आहे. यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला किती ओळी लागतील हेही तुम्हाला इथे दिसेल. आता हा प्रश्न झाला निबंधाचा, पण हीच पद्धत उदाहरणार्थ तुम्ही विज्ञान या विषयासाठी पण वापरू शकता बरं का. आणि ती कशी? तर आता बघा विज्ञान या विषयात शास्त्रीय कारणं लिहा असा प्रश्न असतो. त्यात आता हा प्रश्न बघा, यामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न दिलेत आणि यातील कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे. आता समजा तुम्हाला पहिल्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतंय, पण तुम्हाला पहिल्या प्रश्नातल्या उत्तराबद्दल जर असा कॉन्फिडन्स कमी आहे, म्हणून तुम्ही विचार करताय की तिसरा प्रश्न आधी सोडवूया. तर जसं आपण आधी पाहिलं की प्रश्न हे त्या क्रमाने जर सोडवले तर फायदेशीर आहे, पण मग त्यासाठी तुम्हाला पहिल्या प्रश्नाच्या उत्तराची जागा सोडावी लागेल. आता शास्त्रीय कारणं लिहा या प्रश्नाचं उत्तर साधारणतः 40 ते 50 शब्दात लिहावं. आता जसं आपण निबंधाच्या उत्तरासाठी शब्द मोजून ओळी सोडल्या, तसंच शास्त्रीय कारणं द्या या प्रश्नाला सुद्धा अशाच ओळी सोडा आणि मग पुढचा प्रश्न सोडवा. आहे ना सोपं?